हॅलो नमस्कार वेलकम टू संगीताज फूड पॅराडाईज. आज हांव एकदम सिंपल क्विक इजी रेसिपी तुमकां दाखयता. ह्या पळयाची लसणे गुळी या मस्त हेल्दी रेसिपी वे आसा आणि तोंडार रुची येता या खावन. आणि या खंयच्या वटुवे खावेत इडली पोळो पेज खिचडी दाळू ते शीत. आता हांव कसन लागता लसणे गुळी करूक सांगता तुमकां. हांव 20 लसणे बी सोलून या पळय लसणे बी सोलून दवरला. मागीर 7 बेडगी मिरसांग हांव घेतला. एक साना कुडको चिंचाम अर्ध नाल्ला वळ्या सोय घेतला. आता आमी कशी करची म्हणून दाखयत हांव. या पुरा आमी तेलान भाजून घेवका. हांव कायल दवरल्या तातूंत 1 स्पून तेल घेतला. खंयचे तेल घेवेत नाल्लेल तेल घेवेत जो ते यूज करता आशिल्ले तेल घेवेत. आता सुरवेक हांव मिरसांग भाजून घेता. आता तेल तापला. आता हांव मिरसांग घालता असो. मिरसांग भाजून जाल्या. आता हांव लसूण घालता. लसूण आमी भाजया. चिकतांबड जाव ते भाजका लसूण आणि सान उज्जारी भाजका. आता या लसूण तांबड जाता आयला. करपूजा दिवचे नज. लसूण या आमगेल हेल्था खातीर भारी लायक. कोणाक शुगर असो ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल लसूण खाल्ल्यार भारी लायक. इवन डायजेशना खातीर लसूण लायक असो खाल्ल्यार. आता हांव या लसूण काण घेता. आता कायलेंत आशिल्ले तेलांतू हांव आता सोय भाजिता. या पुरा भाजूचे ते म्हळ्यार आमगे लसणे गुळी चड दिवस टिकता. वायट जायना. 4-5 दिवस फ्रिजात दवरल्यार काय वायट जायना. म्हणून या भाजूचे चिकतांबड जाव ते भाजूचे. मागीर पुरा मिक्सरा वाटून घेता. आता हांव मिक्सर आयदनांतू भाजील सोय भाजील मिरसांग आणि चिंचाम वाटून हाडटा. आता हांव थोडे उदक तापोवन थंड जालेले थोडे उदक घालता आणि वाटून हाडटा. ताजे मागीर भाजी लसूण आणि रुची तकीत मीठ घालून वाट्टीत वापस. हांव सोय आणि वाटून हाडले. आता हांव रुची तकीत मीठ घालता आणि आमी भाजिलेले लसूण ते घालून वाटून घेवन येता. लसणे चटणी रेडी जाला. आता हांव एक आयदना काण घेता. आता मेगेल माय जेवणा बैसल्यांची आज केल्लें हांवें लसणी गुळी तांकां वाडला. माय कशी जाल्या म्हणून सांग्याची. नाही झालं मी आमकां छान असताना पेजे वटू लसणी गुळी करून वाटतेशिल्ले. वय वय अच्छा. तर या पळयाचे आज पुरा जाना लसणे चटणी म्हणून करताची. आमी लसणी गुळी करचे. या GSB स्पेशल रेसिपी आसा. फूड जाना अशी करचे आशिल्ली मायेन सांगल्या म्हणके. तुम्ही कोण पळयाची आणि तुमकां लायक जाल्यार प्लीज लायक करायची शेअर करायची आणि ज्यांनी सबस्क्राईब करनी मेगेल चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायची. थँक यू बाय टेक केअर.